बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपला 11वी इंग्रजी या विषयाचं जे काय 1.2 चॅप्टर आपलं सुरू आहे, तेनसिंग नोर्के यांचं ऑन टू द समिट वी रीच द टॉप, म्हणजे जे काय माउंट एव्हरेस्ट सर केलेला होता हिलरी आणि तेनसिंग नोर्के यांनी, तर त्याचं जे सर करताना त्यांना आलेले अनुभव आणि ते किती वेळेस अयशस्वी झाले, पण त्यांनी ते शिखर सर करायचे प्रयत्न सोडले नाही आणि फायनली ते काय झालेले, ते त्या समिटवर म्हणजे त्या जे शिखराचा जो काय कळस असतो त्याच्यावर जाण्यामध्ये काय झालेले होते, ते यशस्वी झालेले आहेत. तर ही स्टोरी आपण काय करत आहोत, अभ्यासत आहोत. तर आपला जो काय शेवटचा भाग आहे तो आपण आता सुरुवात करू. तर बघा शेवटचं आपलं जे पेज नंबर 19 वरचं आपलं सुरू आहे. तर बघा त्यांनी काय केलेलं होतं की तिथं चारही देशाचे जे ध्वज आहे ते तिथं बांधलेले होते. बांधल्यानंतर त्या दोघांनी काय केलेलं होतं, तिथं त्यांना म्हणजे त्यांच्याजवळ जी पाण्याची बॉटल होती किंवा जे पाण्याचं भांडं होतं त्यातलं पाणी गोठल्यामुळं, त्याचं बर्फ झाल्यामुळं त्यांना काही तिथं पाणी भेटलं नाही. त्यांनी फक्त काय केलं, तिथं बिस्किट खाल्ले आणि आता त्यात निघणार. आय वॉज वेअरिंग अ रेड स्कार्फ विच माय ग्रेट फ्रेंड लॅम्बर्ट had given me last year. It was just a year ago on May 20th when we were standing at 28,000 to 15 feet that he gave me the scarf. आणि त्यांनी सांगितले की ज्यावेळेस आम्ही म्हणजे ते त्यांचा जो मित्र होता लॅम्बर्ट नावाचा, की ज्यावेळेस आम्ही मोहिमेला काय झालेलो होतो, निघलो होतो, तर आदल्या वर्षी त्यांनी जो भेट दिलेला लाल काय होता, स्कार्फ होता, तो मी बांधला होता. आणि एकच वर्षापूर्वी आम्ही म्हणजे 28 मेला की 28,215 फुटावर उभे असताना त्यांनी तो स्कार्फ काय केलेला होता, त्यांना भेट दिलेला होता. आय वॉज वेअरिंग आय वोर इट ऑल द वे अप द माउंटेन फ्रॉम दार्जिलिंग. As I stood at the top, I remembered him and felt that he was with me. I felt absolutely fit at the summit. My mind was absolutely clear. I did not feel tired. I felt exhilarated. It was a very clear sensation. आणि तेनसिंग नोर्के म्हणतात की आम्ही दार्जिलिंग पासून म्हणजे वर संपूर्ण पर्वत चढेपर्यंत काय केलेलं होतं, मी ते म्हणजे बांधलेलं होतं. आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की मी ज्यावेळेस म्हणजे तिथं ह्या गोष्टी घडल्यानंतर आय ॲब्सोल्युटली क्लिअर, म्हणजे मला कोणत्याच शारीरिक मानसिक कुठलाच थकवा वगैरे जाणवत नव्हता. मी उत्तम स्थितीत होतो आणि खूप उल्हासित असं मला वाटत होतं, कारण आम्हाला जे पाहिजे ते यश आम्ही काय केलेलं होतं, संपादन केलेलं होतं. आणि खाली दिसणाऱ्या ज्या काय वेगवेगळ्या टेकड्या आहेत त्या काय होत्या, आम्हाला देवदेवताप्रमाणे खालचे जे पठार आहे ते नकाशासारखे असे भासत होते. बिलो ऑल द हिल्स ऑफ माउंटेन्स लुक लाईक गॉड्स अँड गॉडेस मीट द पान बिलो लुक लाईक टू सो मेनी ब्रोकन पीसेस ऑफ द मॅप. आणि ते छोटे छोटे ज्या टेकड्या होत्या त्या देवतासारख्या भासत होत्या आणि जे बाकीचे पॉईंट होते ते कसे दिसत होते, नकाशाच्या तुकड्यासारखे दिसत होते. ओके. 2 or 3 people could stand there on the rough of the world. If you cut ice 20 or 30 feet below the top, there was enough flat square of 2 people to sleep. आणि जे कळसावरील बर्फ कापला तर जगाच्या त्या सर्वोच्च छतावर काय होतं, 2 किंवा 3 व्यक्ती तिथं उभं राहू शकतील एवढा तो कळस होता फक्त. आणि त्यानंतर ते जे शिखर होतं ते एका बाजूला कसं होतं, सपाट होतं आणि एका बाजूला खोल उतरतं असं ते शिखर होतं. ओके. द समिट इज फ्लॅट ऑन वन साइड अँड स्टीप ऑन द अदर. देअर इज स्नो ऑफ द नॉर्थन साइड, रॉक ऑन द साऊथ अँड ईस्ट अँड स्नोई रॉक ऑन द वेस्ट. ईस्टला कसं होतं, ते एका साईडला फ्लॅट होतं आणि
एका साईडला काय होतं ते सगळं म्हणजे दक्षिण आणि पूर्वेला खडकाळ होतं आणि पश्चिमेला कसं होतं ते सगळं बर्फाच्छादित होतं, स्नो होतं तिथं. ओके, रॉक्स ऑन द साऊथ अँड ईस्ट अँड स्नोई रॉक ऑन द वेस्ट. ओके, वी स्टेड ऑन द टॉप अ लिटिल मोर दॅन 15 minutes. We were lucky that there was no gale or it would have swept us off. My next thought was how to get down safely. आणि ह्या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर त्यांनी काय केलं, सुदैवानं म्हणजे तिथं वारा वगैरे काहीच नव्हता, त्यामुळे त्यांना कोणतीच अडचण आली नाही. जर वारा असता तर त्यांनी आम्हाला काय केलं असतं, उडून टाकलं असतं. अशा पद्धतीनं नौके म्हणतात. आणि माझ्या म्हणजे त्यांचं लगेच आता काय झालेलं आहे, मनात काय झालेलं आहे, विचार आलेला आहे की माय नेक्स्ट थॉट वॉज हाऊ टू गेट डाऊन सेफ्टी. आणि आता हे सगळं झालं आणि आता आपल्याला खाली सुरक्षित कसं जाता येईल ह्या पद्धतीनं लगेच त्यांचं काय झालेलं आहे, तिकडं मन किंवा माइंड त्यांचं काय झालेलं आहे तिकडं ओळालेलं आहे. तर बघा आता आपण बघू पेज नंबर 20. ऑन द descent from the summit, I was walking behind Hillary. I was following him and holding the rope tightly, and my determination was to make sure he descended safely. I must say that the climb down was more difficult and dangerous than the climb up. If you slipped down, you would go into Kingshan Glacier and there would be no trace left of you. आणि ते म्हणाले की ज्यावेळेस ते किंगशुंग नावाची ही जी हिमनदी होती की ते हिमनदीमध्ये आम्ही काय झालेलं होतं, जर खाली उतरताना काळजी घेतली नसती तर त्या नदीमध्ये जे पडलो असतो आणि जर पडलो असतो तर आमचा माग मुसई काय झालेला असता, कोणाला सापडला नसता. अशा पद्धतीनं त्यानंतर मोर क्वेश्चन निडेड. आणि त्यांनी सांगितलं होतं की सावधगिरी ही कशी असते, खूप महत्त्वाची असते उतरताना. ऑफकोर्स इट लुक लेस टाइम क्लाइम्बिंग डाऊन बट यू निडेड मोर. हाऊसर क्वेश्चन वेन आय रीच Camp 9, my first thought was, thank God we have been spared an accident, and if up to now there have been no accident, I hope there will be none in future. I had always prayed to God and He had saved me. आणि उतरताना निश्चितच त्यांना काय झालं होतं, थोडा कमी वेळ लागला, पण तेव्हा जास्त सावधगिरी बाळगणं काय होतं, महत्त्वाचं होतं. आणि कोणत्याही प्रकारचा अपघात न होता आम्ही काय झालेलो होतो, सुखरूप पोहोचलेलो होतो. तर ही देवाचीच आमच्यावर कृपा होती. अशा पद्धतीने त्यांनी ते भावना व्यक्त केलेल्या आहेत. आणि याच्यासमोर भविष्यातही कुठलाच अशा पद्धतीने ॲक्सिडेंट कोणताच होऊ नये अशा पद्धतीने ते देवाला काय करतात, प्रार्थना करतात. आणि देवानी माझे कायमच रक्षण केलेले अशा पद्धतीने ते भावना इथं व्यक्त करतात. ॲट Camp 9, Hillary and I were in no mood for any talking. We just attended to our one thing. We stayed there about half an hour. We boiled some snow, it make lemon water and drink it. When we left, we took only our sleeping bags and left everything else behind in the tent. From Camp 9 to Camp 8, where we spent the night, was an easier job. Just above Camp 8, where the others could see us. ओके, आणि त्यांनी सांगितले की ज्यावेळेस नव्या कॅम्पवरून आम्ही 8 नंबरच्या कॅम्पवर खाली आलो, आम्हाला कोणालाच काही बोलायची काय नव्हती, इच्छा नव्हती. आम्ही फक्त तिथे थोडा बर्फ उकळून लिंबू पाणी पिलो आणि तिथून निघताना फक्त काय केलं, झोपण्याची गादी सोबत घेतली, बाकी काहीच सोबत घेतलेलं नव्हतं. आणि आय रेज माय आर्म विथ माय थंब अप. आणि त्यांचं जे काही तिथं सोबत लोक होते त्यांना उंच असा हात करून थम्स अप ज्याला आपण म्हणतो की अंगठ्यानं काय करायचं, अंगठा दाखवणं म्हणजे उंचावरून त्यांनी इशारा केला. आणि त्यांचे जे सहकारी होते तिथं किंवा मित्र होते
noise and low saw with their faces flushed with joy. आणि ते त्यांच्या सगळ्याच्या आनंदावर काय म्हणजे चेहऱ्यावर काय झालेला होता, आनंदाने त्यांचे चेहरे सगळ्याचे उजळलेले होते. faces flushed with joy. In this way I was able to tell them of our success. As we get nearer the camp, it low came to meet us and came up about 300 feet with tea and coffee. आणि 300 फीट असताना त्यांना तिथे काय झालेलं होतं, चहा आणि कॉफी घेऊन आलेले होते नॉईस आणि लूने. आणि त्यानंतर आणखी अनदर 50 feet डाऊन वी मेट Noise who brought us more tea. Then tea smelled kerosene. Apparently it had been made in a hurry and somehow make kerosene got into the welcome cup. आणि केरोसिन म्हणजे ज्याला आपण रॉकेल म्हणतो, त्या रॉकेलचा काय झालेलं होतं, वास त्या चहाला लागलेला होता. पण त्यांनी ते काय झालेलं आहे, आनंदाने पेलेलं आहे. कारण घाई गडबडमध्ये तिथं चहा तयार करत असताना त्या स्टोवचा काय झालेला होता, ते म्हणजे स्टोवचा काय रॉकेलचा वास त्याच्या लागलेला होता. त्यांनी ते जे पेय आहे ते आनंदाने काय केलेलं आहे, तिथं पेलेलं होतं. बट आय थॉट सिन्स द जेंटलमॅन हॅड टेकन सो मच टाईम टू ब्रिंग इट आय वॉज गोइंग टू एन्जॉय इट व्हॉट एव्हर द स्मेल. आणि ते स्मेल असतानाही त्यांनी तो आनंदाने चहा पिला. अशा पद्धतीनं तेनसिंग नोरके यांनी काय केलेलं आहे, हे त्यांची जे काही माउंट एव्हरेस्ट सर करताना त्यांना काय आलेले अनुभव आहे ते आपल्यासोबत काय केलं इथं ह्या धड्याच्या माध्यमातून शेअर केलेले आहे. आणि तेनसिंग नोरके आणि तिथं खाली दिलेलं बघा, फ्रॉम आर्चिव्स ऑफ TOI म्हणजे जे टाइम्स ऑफ इंडियाच्या संग्रहातून हे काय झालेलं आहे आपल्याला चॅप्टर त्यांनी घेतलेलं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपला हा जो 1.2 चॅप्टर आहे हा संपलेला आहे. आणि याच्यानंतर याच्या ज्या बॅक साईडला जे काही एक्सरसाइज दिलेले आहेत तर ते काय करायचे, तुम्ही होमवर्कच्या स्वरूपात ते एक्सरसाइज सगळे वहीमध्ये तयार ठेवायचे आहेत. आणि तयार झाल्यानंतर मला माझ्या पर्सनल व्हॉट्सअप नंबरला काय करायचं आहे, तुम्ही ते फोटो काढून सेंड करायचं आहे. ओके.